भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले। यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे राष्ट्रीय संघटक महामंत्री शिवप्रकाश, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते। अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। जय पवार यांच्या हस्ते पक्ष शाखांचं उद्घाटन होणार, तसेच अनेक ठिकाणी गावभेट आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चौधरी यांच्यावर राज्यपालांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी होत्या। गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडे कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार आता देण्यात आलाय। अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार तर्फे खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानामध्ये भव्य अश्वमेध महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय। 1008 कुंडीतून हे यज्ञ करण्यात येत असून जगभरातील लाखो भाविक यामध्ये सहभागी होत आहेत। सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अश्वमेध महायज्ञात सहभाग घेतला होता। पर्यावरणामध्ये, वायुमंडळामध्ये शुद्धता यावी, सोबतच मनामध्ये सुद्धा असणारे प्रदूषण दूर व्हावे या दृष्टीने या अश्वमेध महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतंच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांनी Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात त्यांना आलेली आहे। दरम्यान अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदीही बिनविरोध निवड झाली आहे। अशातच आता त्यांच्या भोवती आता सुरक्षेचं कवच असणार आहे। अशोक चव्हाण यांच्या जीवाला धोका असल्याची बाब लक्षात घेता त्यांना ही सुरक्षा देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आल्यानंतर पोलिसांनी अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवारपासून बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये 2 दिवसात ते 7 जनसंवाद सभा घेणार। बोईसर, तारापूर, MIDC परिसरातील रासायनिक माफियांचा पुन्हा एकदा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। बोईसर जवळील दहिसर येथे घातक रासायनिक घनकचरा पुन्हा एकदा उघड्यावर टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। वारंवार असे प्रकार घडत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मात्र झोपेचं सोंग करण्यात येत आहे। रहिवासी परिसरामध्ये घनकचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय। राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून पुन्हा राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आलेली असून आजपासून हे डॉक्टर संपावर जात आहेत। आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजतापासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत। यापूर्वी देखील 7 फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांकडून घेण्यात आला होता। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्यात आला होता। मात्र आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत। अयोध्येतील श्रीरामप्रभूच्या दर्शनासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील जवळपास 1500 रामभक्त आणि कर सेवक रवाना झाले। खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महिला, पुरुष रामभक्तांसाठी आणि कर सेवकांसाठी दर्शनाचा योग जुळवून आणला। आमदार भारत भालके यांची जयंतीचे औचित्य साधून पंढरपुरामध्ये भारत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन पंढरपुरात होत आहे। कार्यक्रमाचे आयोजन 23 फेब्रुवारीपासून 26 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेलं आहे। याच कृषी महोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। या महोत्सवाचं आयोजन भगीरथ भालके यांच्या माध्यमातून होत आहे।
पुढील वर्षीच्या साखर हंगामामध्ये ऊसाच्या FRP मध्ये प्रति टन 250 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला। या निर्णयामुळे पुढील वर्षीच्या हंगामामध्ये ऊसाला प्रति टन 3400 रुपये दर मिळणार। महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार गुरुवारी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। तर मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे। महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज वितरण होणार। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज केला जाणार। अकायच्या जन्मासाठी कुटुंबासोबत राहता यावं म्हणून विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या 5ही कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे। विराट आधी पहिल्या 2 सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। ICCने जाहीर केलेल्या कसोटी रँकिंगमध्ये विराट कोहली याने आपलं स्थान कायम राखण्यात यश मिळवलं आहे। विराट कोहली टेस्ट रँकिंगमध्ये 752 रेटिंगसह 7व्या क्रमांकावर आहे। तर विराट व्यतिरिक्त कॅप्टन रोहित शर्मा याला या रँकिंगमध्ये 1 स्थानाचा फायदा झालेला आहे।